स्त्रियांची कुंकू लावण्याची प्रथा पूर्वी काळापासून चालत आलेली आहे. कुंकू हा हळदीपासून तयार होतो आणि हळदीला वास्तुशास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये खूप पवित्र मानले गेलेले आहे. लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्री आपल्या कपाळावर कुंकू लावत असते, पण तो कुंकू का लावला जातो त्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे आहेत. आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्त्रिया कुंकू का लावतात ते जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कुंकवाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कुंकू हे सौभाग्य, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुंकू लावतात. अशी मान्यता आहे की ज्या स्त्रियांच्या कपाळावर जेवढा मोठा कुंकू असतो तेवढं त्यांच्या पतीचं दीर्घायुष्य असतं. पण आताच्या स्त्रिया कपाळाला कुंकू लावत नाही. लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या कपाळाला कुंकू लावलाच पाहिजे. कुंकू लावण्याचे आध्यात्मिक कारण: कुंकू हा कपाळावर लावला जातो व असे मानले जाते की स्त्रियांच्या कपाळावर कुंकू लावल्याने आज्ञाचक्र मध्यभागी असलेला ऊर्जा केंद्र सक्रिय होतो, त्यामुळे स्त्रियांना मानसिक शांती मिळते. कुंकू लावण्याचे वैज्ञानिक कारण: स्त्रियांना दिवसभर खूप काम असते, त्यामुळे त्यांना तणाव निर्माण होतो. स्त्रियांनी कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावल्याने मेंदूतील स्नायूंना शांतता मिळते आणि तणाव कमी होतो. सामाजिक मान्यता: ज्या स्त्रियांच्या कपाळाला कुंकू असतो अशा स्त्रियांना समाजात विवाहित मानले जाते, त्यामुळे कुंकू लावणे हे विवाहित स्त्रियांसाठी शुभ मानले जाते आणि त्यांच्या कुटुंब कल्याणाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक विवाहित स्त्रीने कुंकू लावलाच पाहिजे. कुंकू विधवा स्त्रिया का लावत नाही? विधवा स्त्रियांना कुंकू लावण्यास बंदी असते, कारण ते सौभाग्याचे प्रतीक आहे. ज्यांच्या जीवनातील बदल लक्षात घेऊन समाजाने ही प्रथा ठरवली आहे, पण असं करणे चुकीचे आहे. प्रत्येक स्त्रीने कुंकू हा लावलाच पाहिजे, कारण समाजासाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी लावला पाहिजे. कुंकू केवळ सौंदर्यासाठीच नाही लावत, तर त्यामागे मानसिक आणि शारीरिक फायदेही आहेत. त्यामुळे कुंकू लावण्याची ही परंपरा अजून टिकून आहे आणि नेहमी टिकून राहिलीच पाहिजे.